हॅलो, नमस्कार. मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे आमचे चालू आहे बर्थडेच्या डेकोरेशनची तयारी. तर ह्यांनी फुगे वगैरे आधीच फुगवून ठेवले होते. राजनी आणि राजच्या पप्पाने आधीच फुगे फुगवून ठेवले होते आणि माझा आज चालू होता स्वयंपाक. तर अधूनमधून माझं चेक करणं चालू होतं की केवढं झालं डेकोरेशन, कसं केलं आहे वगैरे असं मी बघत होते. आणि राजनी मोबाईल पकडला होता आणि ह्यांना ते हॅपी बर्थडेचा टॅग लावता येत नव्हतं, कारण ते एकट्याने पकडून लावता येत नव्हतं. म्हणजे त्याचा अंदाज कळत नव्हता की ते व्यवस्थित दिसतंय की तिरकं दिसतंय वगैरे असं. मग मी परत बाहेर आले आणि मी इकडं पकडलं होतं आणि ह्यांना म्हटलं की तुम्ही चिकटवून घ्या ते, कारण ते चिकटवल्यानंतरच ते बलून्स वगैरे कसे ॲडजस्ट करायचे साईडनी ह्याचा अंदाज येणार होता. म्हणून आधी ते चिकटवून घेतलं होतं आम्ही हॅपी बर्थडेचं. आणि मग हे इकडे बाजूला फुगे वगैरे लावून घेत होते. तर ते फुग्याची कमांड करायची होती आम्हाला, एक साईडनी अशी डिझाईन करायची होती त्याची. मग तसं चाललं होतं आमचं. पण पोरांनी फुगे एवढे फोडले ना, राजने आणि आधीने खूप फुगे फोडून टाकले त्यांनी, फुगवताच फोडले खूप. तर ते ॲडजस्ट करणं चाललं होतं आमचं तिथं. आणि इकडे राज आणि आधीची मस्ती तर चालूच होती सारखी, काही ना काहीतरी चालूच होता उद्योग आधीचा. कारण थोडं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष झालं की आधी सारखं काही ना काहीतरी करत बसतो. तर इथं चाललं होतं. परत खालीपर्यंत आम्हाला ते फुग्यांचं म्हणजे अर्धवर्तुळसारखी डिझाईन करायची होती. आणि राज पण मध्ये राज म्हणत होता की मला डेकोरेशन करायचं आहे आणि तू मला मोबाईल पकडायला सांगितलं. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मी पकडते, तू हे कर, तुझा डेकोरेशन करायला. आणि इकडं तोपर्यंत आधीने बघू शकता तुम्ही की हातात कात्री आणि तो डबल टेप घेऊन त्याचं चाललं होतं कटिंग करणं. तर मी त्याला ओरडले की चुकून हाताला वगैरे कापलं तर काय करायचं. तर अशा पद्धतीनं डेकोरेशन इथं झालं होतं. साईडला असे फुगे वगैरे लावून झाले होते. हॅपी बर्थडेचा टॅग पण लावून झाला होता. फक्त बर्थडे लावायचं राहिलं होतं खाली. तर ते पण परत राजने आणि राजच्या पप्पाने ते व्यवस्थित लावून घेतलं. आणि खूप छान वाटत होतं डेकोरेशन. अगदी साधं सिंपल आणि मस्त वाटत होतं. जास्त काय आम्ही डेकोरेशन केलं नव्हतं, जे दिसतंय तेवढंच केलं होतं, पण ते पण खूप छान वाटत होतं. तर हे जे फूल दिसतंय ही 2 फुलं होती तशी, पण एकच सापडलं, कारण हे जे हॅपी बर्थडेचा टॅग आहे तो खूप जुना आहे. तर ते एक फुल होतं, तर ते मी त्यांना म्हटलं की तुम्ही वरती लावून घ्या. ते पण खूप छान वाटायला लागलं परत. म्हणजे डेकोरेशनला एकदम छान सूट झालं ते फूल पण. आणि अशा पद्धतीने एवढंच आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि हे फायनल डेकोरेशन होतं आमचं. तर हे 2 फुगे राहिले होते, तर त्यांना मी म्हटलं की ते पण खाली लावून घ्या तिथं खालच्या साईडला, म्हणजे अजून चांगलं वाटेल जरासं. तर ते पण लावून घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने डेकोरेशन तर झालंय आता. हॅलो, नमस्कार. मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल. मी पण मस्त आहे. आणि आधीच्या बर्थडेची पूर्ण तयारी झालेली आहे आता. मुलं पण आली आहेत, अजून थोडी येत आहेत. तर सगळे आले की आपण बर्थडे सेलिब्रेट करू. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळं दाखवते की कोण कोण आलेत बर्थडेला. अजून येणार आहेत, थोडे आलेत, ते दाखवते. चला मग. तर इथे वाढदिवसाला सुरुवात झाली होती आणि मी आधीचं औक्षण करत होते. तर मला असं वाटतं की आपण बाकीच्या गोष्टी जशा फॉलो करतो तशा ह्याही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी औक्षण वगैरे करणं, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. असं म्हणतात की औक्षण केल्याने त्या व्यक्तीचं दीर्घायुष्य वाढतं. त्यामुळं आम्ही ह्या गोष्टी फॉलो करतो. आणि माझं औक्षण करून झाल्यानंतर मी आमच्या सोसायटीमधल्या ताईंनाही बोलवलं होतं. म्हणजे 3-4 जणी आल्या होत्या.
तर त्या सगळ्यांनीही आधीचं औक्षण करून घेतलं. तर आधी पहिल्यांदा एकटा बसायला नाही म्हणत होता, कारण त्याला मम्मासोबत बसायचं होतं, तू माझ्यासोबत बस असं चाललं होतं त्याचं. मग त्याला काहीतरी समजून सांगितल्यानंतर मग तो राजसोबत बसायला तयार झाला. आणि ह्या ज्या दिसत आहेत त्या आमच्या शेजारच्याच आहेत, म्हणजे आमच्या पलीकडच्या फ्लॅटमध्ये राहतात. तर त्यांनीही आधीसोबत राजचं पण औक्षण करून घेतलं, कारण त्याच्यासोबत बसला होता. आणि सगळेजण म्हणत होते की राज, आता तुझा बड्डे झाला, आता तुझा बड्डे नाही करायचा म्हणून. तर राजला हसायला येत होतं. राज म्हणत होता बरं ठीक आहे चालेल. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं आधीचं. तर मला असं वाटतं की बड्डे तुम्ही छोटा करा किंवा मोठा करा, पण आपली माणसं, मित्रपरिवार वगैरे, मुलं म्हणजे लहान मुलं असल्याशिवाय त्या बड्डेला शोभा येत नाही. भले तुम्ही किती छोटा करा बड्डे किंवा मोठा करा, पण 4 माणसं असली की त्या कार्यक्रमाला शोभा येते आणि छान वाटतं, तो कार्यक्रम मस्त होतो. तर सगळेजण जेवढ्यांना सांगितलं होतं तेवढे सगळेजण आले होते बड्डेसाठी. 2-3 जण राहिले होते, पण बाकीचे सगळे आले होते. प्रत्येकाचे काहीतरी कामं वगैरे असतात, त्यामुळं कोणाला वेळ मिळतो, कधी नाही मिळत. तर जेवढे होते तेवढे आले होते आणि खूप छान पद्धतीने असा वाढदिवस साजरा झाला होता आधीचा. आणि इथं चाललं होतं दोघांचं साखर खाणं. तर राज पहिल्यांदा नको म्हणत होता आणि परत खात होता साखर. तर आणि आधी बघा कसा बसलाय, त्याने हात वगैरे कसा ठेवलाय. तर आम्ही 4 जणी झालो होतो. मग त्याच्यानंतर ती एक मुलगी होती, मग तिला म्हटलं की तूही आधीचं औक्षण करून घे, म्हणजे 5 किंवा 7 जणी वगैरे असं औक्षण करावं असं म्हणतात. तर मग ही धरून 5 जणी झालो होतो. तर हिने पण 5 हा त्याला पण सारा केक पाहिजे ना. जरा बाकी म्हणजे सगळे हा अहो सरका की अहो सरका की फोटो काढू देत त्याचा. खुर्चीवर उभा राहायला सांग तुला. बस का केक
पहिलं समोरचं संपव की. बोल, सांग ना. बर्थडे झाला छान. आधीचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि छान झाला बर्थडे आधीचा. सगळेजण आले होते, मस्त छान मुलांनी एन्जॉय वगैरे केला. छान वाटलं जरा आज. आधीला पण बरं वाटतंय, त्यामुळे बर्थडे छान झाला, हो की नाही आधी? तर कसा वाटला तुम्हाला पण आधीचा बर्थडे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.